नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम। तोमी एक सर्वमुखा बोलोनी मराठिया भाका। करी डोळेवरी लोका घेवोये ऐसे जे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। या अंतिम अध्यायाचं संपूर्ण सार सर्वस्व ज्या श्लोकामध्ये सामावलेला आहे असा 18व्या अध्यायाचा अंतिम श्लोक, त्या श्लोकाचं असणारं महिमान वेगवेगळ्या उत्प्रेक्षा अलंकाराच्या माध्यमातून ज्ञानोबाराय प्रगट करतात। व्यासांचा झालेला उपकार, ज्ञानोबारांनी केलेली ग्रंथरचना, श्रीगुरु निवृत्तीनाथांचा असणारा प्रभाव, त्यानंतर ज्या परंपरेनं हे ज्ञान आपल्यापर्यंत आलं ती गुरुपरंपराही ज्ञानोबारांनी कथन केली। एवं गुरुक्रमे लाधले समाधी धन जे आपुले। ते ग्रंथे बोधोनी ददले गोसावी मज। अशी परंपराही कथन केली। या परंपरेचं कथन झाल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात, निवृत्तीनाथांनी मला निमित्त केलं। प्रबंधाच्या निमित्ताने संपूर्ण जगाचं रक्षण त्यांना करायचं होतं। त्यामुळे या ग्रंथामध्ये जर काही कमी जास्त मी बोललो असेल तर त्याचा असणारा भाग माझ्याकडे येणार नाही। ज्याप्रमाणे सूत्रधार कळसूत्री बाहुलीला समोर दाखवतो आणि आपलं कौशल्य प्रगट करतो, तसे निवृत्तीनाथ महाराज मला पुढं दाखवतात आणि स्वतः ग्रंथाच्या रूपाने ते बोलतात। मग त्यांनी निर्माण केलेला ग्रंथच जर ते कथन करत असेल तर त्याविषयी मी क्षमा मागावी असं विशेष कोणत्याही प्रकारचं कारण राहत नाही। कर्मणी प्रयोगामध्ये तृतीया विभक्ती असते ना, जे मी संजात ग्रंथलो देख आचार्य की। आणि म्हणून या ग्रंथामध्ये काही गुणदोष असेल किंवा नसेल याविषयी मला क्षमा मागण्याची विशेष आवश्यकता नाही। गुरूंच्या संबंधाने परिहार दिल्यानंतर ज्ञानोबाराय जे श्रोते आपल्या समोर आलेले आहे त्या सगळ्या श्रोत्यांना संत समजतात। तुम्ही संत माझी या कडा दिठीचा कराल बहुडा। तरी तुम्हा माने एवढा होईन मी। किंवा तीही कृपा करुणी संते अवधान द्यावे। किंवा 12व्या अध्यायातली अंतिम ओवी आहे ना, ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे ती आम्ही। हे पडविलो जे स्वामी श्री निवृत्ती देवे। निवृत्तीनाथाने आम्हाला हे शिकवलं की संतांची आम्ही सेवा करावी। आणि मग श्रोत्याच्या रूपाने समोर आलेले संत यांना चांगल्या प्रकारे व्याख्यान सांगावं। तुम्हा संतांच्या सभेमध्ये जर काही उणीव राहिली असेल आणि तुमच्या सभेत येऊनही ती पूर्ण झाली नाही तर प्रेमाने मी तुमच्यावरच रागवणार का? कारण जर गंगेचा संबंध प्राप्त होऊनही ओहळाला जर गंगा रूप प्राप्त होत नसेल तर ओहळाचा दोष नाही। परिसाच्या संगतीमध्ये येऊन लोखंडाचं सोनं होत नसेल तर लोहताचा त्याचा दोष नाही। तसं तुम्ही संत मला प्राप्त झाले त्यामुळे सर्व कामना माझ्या परिपूर्ण झाल्या। वास्तविक गीतेचं व्याख्यान करणं कठीण आहे, बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील। सोन्याची संपूर्ण पृथ्वी आपल्याला तयार करता येईल। चिंतामणी रत्नाचे पर्वताच्या पर्वत तयार करता येईल। सप्त समुद्राला अमृताने भरता येईल। आकाशामध्ये नक्षत्र तारका त्यांना चंद्राचं रूप देता येईल। कल्पतरूचे बगीचे लावता येतील। पण गीतार्थाचं वर्म किंवा गीतार्थाचं असणारं मर्म हे मात्र स्पष्ट करून सांगता येणार नाही। निवृत्तीनाथांच्या आणि तुम्हा सर्व संतांच्या कृपेने ते पूर्ण झालं। इथपर्यंत आपण काल भाग पाहिला। आता ज्ञानोबाराय श्रीगुरूंचा असणारी पुण्याई, त्या पुण्याईचं कथन पुढे करतात। जवळपास या 4 ओव्यांचा एकत्र आता विचार आहे। तोमी एक सर्वमुखा बोलोनी मराठिया भाका। करी डोळेवरी लोका घेवोये ऐसे जे। हा ग्रंथ सागर एवढा उतरोनी पहिली कडा। कीर्ती विजयाचा धिंडा नाचे जो का। गीतार्थाचा आवारू
कलशेश महामेरू रचोनी माझे श्री गुरुलिंग जे पूजी गीता निष्कपट माय चुकोनी ताने हिंडे जे वाय ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा. या 4 ओव्यांचा एकत्र विचार आहे. या सगळ्या ओव्यांचं एक ध्रुपद आहे, हा धर्म तुमचा, अंतिम ओव्यातलं. आणि जर या ओव्याचं हे ध्रुपद लक्षात आलं तर मग बाकी सगळ्या ओव्या आपल्या लक्षात येऊ शकतात. क्रमाक्रमाने आपल्याला ते चिंतन पाहायचं आहे. ज्ञानेश्वरीचा अर्थ करत असताना कधी 2 ओव्याचं युग्म येतं, कधी 3, कधी 4, कधी 5, कधी कधी 11ही ओव्या एकत्र येऊ शकतात. ते संदर्भ लक्षात आला पाहिजे की कोणत्या ओवीपासून कोणत्या ओवीपर्यंत या विषयाचा प्रारंभ झालेला आहे. आता ही जी सगळ्या ओव्या आहे ना, या 4 ओव्या, यामध्ये संतांची असणारी पुण्याई किंवा श्री गुरूंचा असणारा धर्म समूह म्हणजे पुण्याईच. त्या पुण्याईमुळे हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. त्यातली पहिली पुण्याई कामं आली ती मला. कशी? तो म्हणजे सर्वनाम आहे ना, मागच्या ओवीचा संबंध घ्यायचा. कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. कल्पतरूचे बगीचे लावता येतील, पण तरीसुद्धा गीतेचा मुख्य अभिप्राय अर्थ काय आहे किंवा गीतेचा जो विषय परमात्मा आहे त्याचं मर्म स्पष्ट करून सांगता येणार नाही. आणि अशा गीतेचा जो अर्थ म्हणजे तो गीतार्थ मी एक कोणीतरी रंक आहे असं ज्ञानोबा पाठीमागे म्हणतात की नाही. व्यासादिकांचे उन्मेख राहटती जे तसाशंक तेथ मीही रंक एक वाचाळी करी. असा तो मी एक कोणीतरी, तो गीतेचा अर्थ सांगणारा मी एक कोणीतरी वक्ता. पण कसा आहे? सर्व मुका, सर्व बाबतीमध्ये मुका आहे. आता ज्ञानोबा गीतेचं व्याख्यान करतात ज्ञानेश्वरीच्या रूपाने आणि नम्रतेची पराकोटीची भाषा आहे. केवढं व्याख्यान करूनसुद्धा मी मुकाच आहे. का बरं? त्याचं एक कारण आपल्याला घेता येईल. परमात्म संबंधाने आपण कितीही बोललो तर शब्द तिथपर्यंत पोचतच नाही. किंवा ज्ञानोबा म्हणतात आमचं हे बोलणं एक प्रकारचं मुक्याचंच बोलणं आहे. हे अनुभवाचे जोगे नभे बोलायसे मुकास्वाद नवत किंवा येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह त्या ठावो न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा. हा एक अर्थ होईल. दुसरी नम्रतेची भाषा आहे. आणि तिसरा भाव ज्ञानोबा असा आहे की मला बोलताच येत नाही, मी मुका कसा आहे? मी मुकाच आहे हे सगळं निवृत्तीनाथ बोलतात. कालच आपण ओवी पाहिली ना, साई खडियाचे बाहुले चालवी त्या सूत्राचे ने चाले तैसा माते दावीत बोले कोण? स्वामी तो माझा. माझा स्वामी जर बोलत असेल तर मग मी मुकाच आहे की नाही? बोलणारे निवृत्तीनाथ महाराज आहे, मी काहीच बोलत नाही, या अर्थाने मी मुका आहे. तो मी एक सर्व मुका पण तरी बोलोनी मराठ्या भाका. भाका म्हणजेच भाषा. काही आपल्या शास्त्रामध्ये एक परंपरा वेदाची, त्यामध्ये ख आणि षटकोणाचं श एका अर्थाने वापरलं जातं. त्यामध्ये पोखाहा किंवा पुषाहा असे वेदमंत्रामध्ये एकच वापरलं जातं. त्यामुळे इथं ख जरी शब्द आला तर त्यामध्ये षटकोणाचा श घेऊन आपण भाषा असा अर्थ करू शकतो. पैल खांबका पुरुख अशी एक ओवी बघा. हा ऋग्वेदातला हा एक प्रकार आहे. त्यांची ती एक पद्धती आहे, सरणी आहे किंवा परंपरा आहे. ज्ञानेश्वरीत ओवी आली पैल खांब का पुरुख म्हणजे पलीकडे खांब आहे का पुरुष आहे. यालाच आपण विचारसागरामध्ये स्थाणुपुरुष म्हणतो की नाही. पलीकडे खोड आहे का पुरुष आहे, तर ख आणि षटकोणाचं श एका अर्थाने वापरलं जातं. मी सर्व बाबतीमध्ये मुका आहे, परंतु मराठी या भाका बोलोनी, मराठी भाषेमध्ये बोलून काय करतो आहे? यया लोका डोळेवरी तो गीतार्थ घेवोये ऐसे जे करी हा धर्म तुमचा. बाबांचं आगमन झाले. रामकृष्ण हरी. बाबांच्या चरणी नमस्कार करतो. खुर्चीवरच बसा ना. श्री विठ्ठल. रामकृष्ण. खुर्चीवरच बसा. आहे खुर्ची.
तोमी एक सर्वमुखा बोलोनी मराठिया भाका करी डोळेवरी लोका घेवोये ऐसेचे हा धर्म तुमचा। सर्व बाबतीमध्ये मुका असणारा मी मराठी भाषेमध्ये तो गीतार्थ प्रगट करून किती ज्ञानोबांची सुलभता आहे की एखाद्या व्यक्तीने ज्ञानेश्वरी ऐकल्यानंतर त्याला कळेल, पाठ केल्यानंतर कळेल किंवा अर्थचिंतनाने कळेल यात नवल नाही। जर त्याने फक्त दृष्टी टाकूनही ओवी पाहिली तरीही त्याला हा अर्थ कळेल। ओवी कशी आहे? डोळे वरी घेवोये यया लोका, या सगळ्या असणाऱ्या मनुष्य देहामध्ये आलेल्या प्राणीमात्राला त्यांनी फक्त दृष्टी अवगाहन जरी केली, दृष्टिक्षेप जरी टाकला तरी पण या अक्षरातला परमात्मा त्यांना कळेल। डोळेवरी म्हणून तर 6व्या अध्यायामध्ये त्या नवल बोलती रेखीची वाहनी देखता डोळा पुरो लागे धनी ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे। ते असं म्हणतील का हा नेत्र इंद्रियांच्या द्वारे आम्हाला या ओव्यातलं रूप पाहावं असा ज्ञानोबांनी प्रबंध तयार केला, पण कर्तृत्व मात्र आपल्याकडे घेत नाही बरं। म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी। या लोकांना नुसत्या डोळ्यांनी सुद्धा हा गीतार्थ घेता येईल अशा प्रकारचा हा धर्म माझा नाही। म्हणून 83 ओवीमध्ये आलेलं जे पद आहे ना, हा धर्म तुमचा, ही सगळी तुमची पुण्याई आहे। पहिली पुण्याई कोणती सांगितली? मुका असणारा मी मराठी भाषेमध्ये गीतार्थ सांगून या सगळ्या लोकांना नुसत्या डोळ्याने सुद्धा तो ग्रहण करता येईल, कानाने ग्रहण करता येईल यात नवलच नाही, पण नुसतं डोळ्याने जरी कटाक्ष टाकला तरी त्यांना गीतार्थ ग्रहण करता येईल असा जो प्रकार झाला हा माझा नाही, हा धर्म तुमचा, हा निवृत्तीनाथांची पुण्याई किंवा त्यांचा धर्म आहे। हा झाला एक प्रकार। पुढे हा ग्रंथ सागर एवढा उतरोनी पहिली कडा कीर्ती विजयाचा धेंडा नाचे जो का हा धर्म तुमचा। म्हणून म्हटलं हे ध्रुपद आहे बरं सगळ्या ओव्यांचं, सगळ्या ओव्या त्याशिवाय लागणारच नाही। ह्या पहिल्यांदा जेव्हा मी डॉक्टर बाबांकडे ओव्या सांगत होतो ना, तेव्हा ही अर्थ अपूर्ण म्हणजे 4 ओव्या एकत्र वाचल्या, बरोबर आहे म्हणे, असाच अर्थ लागला तर अर्थ लागतो। तेव्हा थोडेफार काही सांगण्याचा योग आला होता आणि आज ही ओवी माझ्या बाबतीत खरी झाली आहे। हा ग्रंथ सागर एवढा, पहिल्या ओवीपासून तर या ओव्यापर्यंत एवढा हा ग्रंथाचा सागर आहे, पण उतरवणे पहिली काढा ज्या अर्थी आपण सांगतेपर्यंत आलो आहे याचा अर्थ या ग्रंथ सागराला पोहून आपण इथपर्यंत येतो आहे। हा माझा नाही, हा ज्ञानोबारायांचा, हा गुरुवर्य मारुती बाबा, डॉक्टर बाबा, आज परमेश्वर बाबा आलेले आहे, आदी करून सगळ्या गुरुजनांचा हा धर्म आहे। आणि तुम्ही ऐकायला आले म्हणूनच हे झालं की नाही, तुम्ही तुमचा वेळ देता नाही तर मी सांगायच कुणाला। हा ग्रंथ सागर एवढा, एवढा हा ग्रंथाचा सागर आहे, उतरोनी पहिली कडा आणि पलीकडच्या बाजूला याला जायचंही उतरून कीर्ती विजयाचा धेंडा नाचे जो का। आता आहे की नाही हे प्रकार माहिती नाही, जुन्या काळामध्ये वधूवराचं लग्न झालं ना तर त्या नवरदेवाला उचलून घ्यायचे आणि नाचायचे। आता नवरदेवाला नाही, दुसरेच लोक नाचतात, तर ते आनंदाच्या भरामध्ये त्याला धेंडा नाचणं असं म्हणतात। म्हणजेच काय, तो समोर आनंद प्रगट करतो। तसं ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये हा ग्रंथाचं व्याख्यान झालं, ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाला आणि यामध्ये मला विजयही मिळाला आणि माझी कीर्ती झाली, यशही संपादन झालं। हा जो काही धेंडा नाचतो आहे ना, हा माझा पराक्रम नाही, हा धर्म तुमचा, ही तुमची पुण्याई आहे। तुमच्या पुण्याईच्या जोरावर मला या ग्रंथसागरामध्ये पोहून पलीकडच्या तीराला जाता आलं आणि ज्ञानोबारायसारख्या महापुरुषांनी या ग्रंथसागरामध्ये पोहून पैल तीराला जाण्याचा पराक्रम केला। अशी जी कीर्ती, असा जो मला विजय मिळाला, हा माझा नाही, हा धर्म तुमचा आहे, ही सगळी पुण्याई तुमची आहे। दुसरा प्रकार। तिसरा प्रकार, गीतार्थाचा आवारू कलशेशी महामेरू रचोनी माझी श्री गुरु लिंग जे पूजी हा धर्म तुमचा। आवार शब्दाचा अर्थ होतो आहे प्राकार। एखाद्या गावाचं रक्षण करत असताना गावाच्या सभोवती जी काही तटबंदी असते की नाही त्याला आवार असं म्हणतात, किंवा एखादं मंदिर असतं ना
त्या मंदिराची संरक्षक भिंत जी असते त्याला सुद्धा आवार किंवा प्रकार असं म्हणतात। जेवढं मोठं मंदिर असेल तेवढा त्याला आवार मोठा असतो। आपण जर आजही वर्तमान काळामध्ये देवगिरी नावाचा किल्ला आहे बघा, जर आपण तो किल्ला पाहिला तर त्या किल्ल्याच्या सभोवती असणारा जो काही प्राकार आहे, आवार फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आता मंदिराला आवार राहिले नाही, बऱ्याच मंदिराच्या जागेमध्ये अतिक्रमण झाले, पण जुन्या काळामध्ये मंदिर आणि त्या मंदिराला काही जमीन दिली जायची, आजही आपल्याला बघायला भेटतं। पण आता अतिक्रमण आहे आणि सरकारला मतावून घेणं आहे, त्यामुळे काही कारवाई वगैरे होत नाही। नाहीतर प्रत्येक मंदिराचे जुने कागदपत्र आपण पाहिले की त्या मंदिराला एक विशिष्ट प्रकारचं संरक्षक भिंत आणि आवार मोठ्या प्रमाणात आहे। ज्ञानोबा म्हणतात गीता अर्थाचा आवार आहे आणि कलश अध्याय हा 18वा अध्याय एक प्रकारचा महामेरू पर्वत आहे आणि याची रचना करून मला भगवान शंकराची पूजा करायची आहे। भगवान शंकर कोण आहे? श्री गुरु लिंग जे पूजी हा धर्म तुमचा। श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज या मंदिरातली शिवलिंगाची पिंड आहे आणि त्यांचं मी पूजन करतो आहे। एरवी बाहेरच्या मंदिरामध्ये जर आपल्याला पूजा करायची असेल तर त्या पूजेकरता एक बिल्वदळ, एक पसा पाणी, एक बिल्वदळ, भगवान शंकराची पूजा करत असताना त्या महाशिवरात्रीमध्ये कथा आली आहे, एक ओंजळभर पाणी घ्यायचं आणि एक बिल्वदळ अर्पण करायचं, पूजन केवळ सोपे बहु। पण इथे निवृत्तीनाथ महाराज हे साक्षात भगवान शंकरच आहे ना, सदाशिवाचा अवतार, आणि या सदाशिवाचा अवतार श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज हे माझ्याकरता शिवलिंग आहे। त्यांची रचना मी एका मंदिरात केली, कोणत्या? गीतार्थाचा आवारू 18वा अध्याय कलश आहे, या कळसासहित गीतेच्या अर्थाचा आवार किंवा मंदिर रचना करून तो पुन्हा महामेरू पर्वत तयार केला आणि या पर्वतावर मी श्रीगुरु निवृत्तीनाथांची स्थापना करून हा माझा जो वाघ यज्ञ आहे ना, 11व्या अध्यायामध्ये ओवी बघा, ज्ञानोबा म्हणतात मी या ओविया फुले मोकळी अर्पिली अंघ्री युगळे विश्वरूपाच्या भरवणी सद्भावाची अंजुळी। सद्भावाची ओंजळ आहे आणि ओवी हीच एक प्रकारची फुलं आहे आणि ते मी विश्वरूपाच्या चरणी अर्पण केली। तसं माझे भगवान शंकर श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्यासमोर मी ओव्या सादर करून त्यांचं पूजन केलं आहे। याचा अर्थ ज्ञानेश्वरी हा श्री गुरु निवृत्तीनाथांचा पूजनाचा एक प्रकार आहे आणि ही वांग पूजा आहे बरं, वाङ्मय पूजा आहे। ही पूजा ज्ञानोबा करतात, हा धर्म तुमचा, ही सगळी तुमची पुण्याई आहे। आणि आता यातली अंतिम ओवी, गीता निष्कपट माय चुकोनी ताणणे हिंडेचे वाय, ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा। गीता ही निष्कपट आई आहे, जिच्यामध्ये माया सामावलेली असते तिला म्हणतात माय। ज्ञानोबा माईची व्याख्या करतात ना 18व्या अध्यायामध्ये, अंगा जीवाची संपत्ती वेचवणी करी बाळाची पाळती, परी जीवे उबगणे ही स्थिती न पाहे माय। मराठवाड्यामध्ये हा माय शब्द आहे बरं, मराठवाड्यामध्ये मम्मी नाही म्हणत, माय असा शब्द आहे तिकडं, ज्याच्यामध्ये प्रेम सामावलेलं आहे। तसं गीता ही सगळ्यांची काय आहे? मायच आहे की नाही, माता आहे जी पालन करते, रक्षण करते आणि पुन्हा निष्कपट आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा कलंक नाही किंवा कपट नाही, अंतकरणामध्ये अगदी शुद्ध प्रेमाने भरलेली माय आहे। आणि सगळे प्राणी मात्र हे तिचे मुलं आहे, पण मुलं चुकले बघा। गीता निष्कपट माय चुकोनी जे ताने हिंडे वाय, वाय म्हणजे व्यर्थ, तानं असणारं हे मूल आहे, हे संसाररूपी अरण्यामध्ये हिंडतं आहे। आणि जेव्हा त्याला आईची भेट प्राप्त होईल, तुका म्हणे माता बाळ चुकली या वनी, न पवता जननी दुःख पावे विठ्ठले, किंवा चुकल्या पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण। एखादा मुलगा जर चुकला, ते कधी कधी काय होतं, वारीमध्ये नवीन येतात बघा लोक, कळतच नाही त्यांना। मी एक व्यक्ती असा बघितला, तो ज्ञानोबारांच्या सोहळ्यात आला आणि येताना तुकोबारांच्या सोहळ्यात गेला, म्हणजे दिंडीमध्ये त्यांनी पावती वगैरे फाडली, ते सगळं केलं आणि माऊलीच्या सोहळ्यामध्ये असे परमार्थाकरता अनुकूल वातावरण वारीत असतं बघा। म्हणजे कसं काय, रेंज नसते, त्यामुळे बाहेरच्या जगातलं काही कळत नाही।
बरं, गावाकडच्या लोकांची काही खुशाली विचारत नाही, फोनच लागत नाही. यदा कदाचित लागला तर तिकडचा आवाज येतो, आपला जात नाही, किंवा आपला जातो तर तिकडचा येत नाही. शुद्ध परमार्थ करायचा असेल तर वारीसारखं अनुकूल वातावरण नाही. आणि त्यामध्ये चुकून एक आई आली, मुलगा चुकला बघा पुण्यामध्ये, सापडलाच नाही. आता आईला काही गोड लागत नाही, मुलाने स्नान नाही केलं, आईचाही चेहरा म्लान झाला. आणि पंढरी क्षेत्रामध्ये ते आलमसिंग करतात ना, मोठे मोठे करणे असतात बघा, तेवढ्या ते एका व्यक्तीने ते नाव पुकारलं. व्यक्तीने पुकारलं, एका सज्जन माणसाने ते ऐकलं. चंद्रभागेवर गेला आणि त्या आईला विचारलं, आई तू अशी का बसली? माझा मुलगा चुकला. आणि त्याने ते पायऱ्या उतरता उतरत्या मुलाचं नाव ऐकलं. असाच मुलगा आहे का तुमचा? याच वयाचा आहे का? तिला लक्षणं पटल्यानंतर किती गोड कान देऊन ऐकते बघा ती. तसं तुकोबांनी उदाहरण दिलं आहे, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. तसंच आहे, सगळे जीव एक प्रकारचे तान्हे मुलंच आहे. आणि ते आपल्या गीता नावाच्या आईपासून चुकलेले आहे. आणि त्या मुलाची आणि आईची भेट व्हावी असा प्रकार जो झाला, ही पुण्याई तुमची आहे. गीता निष्कपट माय चुकोनी ताने हिंडे जेवाय. ज्ञानोबा म्हणतात, गीता ही आई आहे आणि त्या आईची मला भेट प्राप्त झाली, हा धर्म तुमचा. ज्ञानोबांचे सगळे सायास आहे ना, हे फक्त निवृत्तीनाथांच्या सेवेकरता आहे. ज्ञानोबा म्हणतात, किंबहुना मज तुमची या कृपा काज ती लागी व्याज ग्रंथाचे केले. कारण तुम्हाला गीतेचा अर्थ आवडतो आणि तुम्हाला जे आवडतं तेच मी सांगावं असा प्रकार असल्यामुळे ही तुमची सेवा आहे. गीता निष्कपट माय चुकोनी ताने हिंडे जेवाय. ते माय पुता भेटी होय. पुता म्हणजे पुत्र. मुलाची आणि आईची भेटी व्हावी हा धर्म तुमचा. ही सगळी तुमची पुण्याई आहे. इथपर्यंत आपण 4 ओव्याचा अर्थ पाहिला. आता ज्ञानोबा पुढे सांगतात, तो मा सज्जनांचे केले आकळोनी जी मी बोले. ज्ञानदेव म्हणे थेकुले तैसे नव्हे. हे सगळं कार्य तुमचं सज्जनांचं आहे. सज्जनाच्या जर मनात आलं, सज्जन म्हणजे कोण? संत. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेचे कृपादान तुमचे मज. तुमच्या मनात आलं. 18 आपलं भागवतामध्ये गोवी आली आहे. वसुदेवजी नारदांना असं म्हणतात की तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, मनोन देव तुमचा अवधारी आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हाती न धरी आनाते. तुम्ही अच्युतात्मे आहात आणि म्हणून देव तुमचा आज्ञाधारक आहे. तुम्ही ज्याचा उद्धार कराल त्याचा परमात्मा उद्धार करतो. एरवी परमात्मा कोणाला हातालाही लागत नाही किंवा हाताला धरतही नाही. सज्जनाचं हे सामर्थ्य आहे आणि त्यांचा शब्द खोटा ठरत नाही. ज्ञानोबा म्हणतात, हा सगळा ग्रंथ पूर्ण झाला, हे सगळं कार्य माझं नाही आहे, तुम्हा सज्जनांचे केले. तुम्ही सज्जन महापुरुषांनी केलेलं हे कार्य आहे. आणि हे आकलन करून आकळोनी जी मी बोले, हे सगळं मला समजलेलं आहे. हे सगळं आकलन करून मी बोलतो आहे. ज्ञानदेव म्हणे थे कोले तैसे नव्हे. हे कार्य फार लहान आहे अशा प्रकारचं नाही बरं. थेकोले म्हणजे अल्प. हे अल्प कार्य नाही, फार मोठं कार्य आहे. आणि हे माझं नाही, तुम्हा सज्जनाचा आहे. हे सगळं जाणून मी बोलतो आहे. सज्जनाचे उपकार आपल्यावर आहे. उपकाराचं स्मरण ठेवणं यालाच कृतज्ञतेचा भाव असं म्हणतात. आणि तोही ज्ञानोबारे प्रकट करतात. सज्जनाच्या संबंधाने अर्थात श्रोता सज्जन किंवा श्रोता संत यांच्या संबंधाने हा असणारा परिहार आहे. काय बहु बोलो सकळा, मेळविलो जन्मफळा, ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जो हा. आता फार काय आपल्या संबंधाने बोलावं. ज्ञानोबा म्हणतात, माझ्या जन्माचं एक फळ होतं. कोणतं? की ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ पूर्ण व्हावा. काय बहु बोलो सकळा, आपल्या सगळ्यांना पुष्कळ मी काय बोलावं. आज आपण मला ग्रंथसिद्धीचा जो हा सोहळा दाविला, या ग्रंथाचं सुरुवातीला व्याख्यान करावं पहिल्या ओळीपासून आणि आतापर्यंत हा ग्रंथ पूर्ण व्हावा. हा जो काही आनंदाचा सोहळा आहे ना, बहुतेक ज्ञानोबा यामध्येही भावपूर्ण भावाविभोर झाले असते की जो हा ग्रंथाच्या सिद्धीचा सोहळा आपण दाखविला, यातून मला जो आनंद झाला, हा फक्त आनंद नाही आहे.
माझ्या जीवनाचं हे कर्तव्य होतं, माझ्या जीवनाचं हे उद्दिष्ट होतं किंवा माझ्या जीवनाच्या अवताराचं हे प्रयोजन होतं. कोणतं? हे ग्रंथ पूर्ण व्हावा आणि हेच माझ्या जन्माचं फळ आहे. ते आपण आज मला मिळवून दिलं. तुमचे उपकार कसे मानावे हेच मला लक्षात येत नाही. काय बहु बोलो सकळा, सगळ्यांना काय बोलावं. आज माझ्या जन्माचं सार्थक झालं, कारण का मेळविलो जन्मफळा. माझ्या जन्माचं फळ आहे कोणतं? गीतेवर उत्कृष्ट व्याख्यान करावं आणि तुमची सेवा करावी. कारण ज्ञानोबरायांचा अवतारच यासाठी आहे. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. तोच अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. या करताच तर अवतार आहे की नाही. किंवा गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. हे प्रगट करण्यासाठी माझा अवतार आहे आणि इथपर्यंत हे सगळं मराठी भाषेमध्ये प्रगट झालं. आज माझ्या जन्माचं फल मला मिळालं. का बरं? कारण ग्रंथसिद्धी म्हणजे ग्रंथाची पूर्णता, आणि तो पूर्ण झाल्यानंतर हा सोहळा आपणच माझ्या डोळ्यांना दाखवला. त्यामुळं तुमचे सगळ्यांचे उपकार मानावे कसे, काय फार बोलावं. ज्ञानोबा म्हणतात माझा हा विश्वास आहे. आज तागायत आता ही ओवी स्वतंत्र निवृत्तीनाथांसाठीच आहे. मी या जैस जैसी आशा, केला तुमचा भरमसा. ते पुरवणीची बहुवसा, आणिलो सुखा. काही ठिकाणी दुसरा पाठ आहे का? सुखाचा आहे ना, सुखा. मिया जैस जैसी आशा, मिया म्हणजे मी, जशा जशा प्रकारची आशा आपल्याकडून केली, जैस जैसी आशा केला आणि ज्या ज्या आशेनं मी तुमच्यावर भरवसा ठेवला, विश्वास ठेवला, ते पुरवणी, ते सगळे प्रकारचे हट्ट आपण पूर्ण केले. जी बहु असा सुखा आणलो, फार मोठ्या आपण सुखाला मला प्राप्त करून दिलं किंवा सुखापर्यंत मला आणलं. प्रसंग फार बिकट होता. ज्या आळंदी क्षेत्रामध्ये देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा मिळाली आणि मग विठ्ठलपंतांनी निर्णय केला, जर माझ्या पुत्रांना सुखाचे दिवस येत असतील तर मग मी स्वतःही दुःख सहन करायला तयार आहे. मग रुक्मिणी मातेला हा सगळा ते पत्राचं उत्तर सांगितलं की हा निर्णय असा आला की देहांत प्रायश्चित्ताचा आहे. मग काय करावं? आळंदीपासून ही सगळी मंडळी निघाली आणि आपेगावला गेली, कारण तिथलं वातावरण इथल्यापेक्षा जास्त अनुकूल होतं. आणि मग जायचं कसं? दिवसा जर आपण जावं तर मुलं आपल्याला जाऊ देणार नाही, म्हणून यांना झोपेच्या अवस्थेमध्ये ठेवायचं आणि मग आपण जायचं. प्रसंग डोळ्यासमोर आणा तुम्ही, कल्पना करा. ते सगळं असणारी झोपडी असेल, रात्रीचा शुकशुकाट आहे, कुणालाही काही माहितीच नाही, पण विठ्ठलपंत जागे आहे आणि परत आपल्या मुलांना आपल्याला आपल्या हातून गोड काही खाऊ घालता येणार नाही. रुक्मिणी मातेने सगळ्यांना गोड जेवण खाऊ घातलं आणि मुक्ताईला तर जवळ घेऊन. किती बिकट प्रसंग आहे की यांचे ताटातूट होणार आहे. म्हणजे अगदी तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे असे असणारे हा आपले पुत्ररत्न आहे आणि यांना सोडून जायचं. एकीकडे पतीची मता अनुसरोनी पतिव्रता, पातिव्रत्य धर्माचं पालन करायचं आहे आणि एकीकडे वात्सल्य सुखाचा आनंद आहे, तर वात्सल्य आपल्याला मागे खेचतं आहे. पण वैराग्य शिरोमणी कोण आहे? विठ्ठलपंत. त्यांनी सांगितलं देह काही नाही मला, या देहाचा मी सहज त्याग करू शकतो मुलांच्यासाठी. रात्री जागे आहे, 12 वाजले. 12 ते 3 याच वेळेमध्ये आपल्याला निघावं लागेल. आवरावर सुरू झाली आणि विठ्ठलपंत अंगणात आले. आल्यानंतर ते आईचं अंतकरण आहे, पण सगळ्या निवृत्तीनाथांच्या मुखावरून हात फिरवला. ज्ञानोबरांना डोळे भरून पाहिलं, सोपान काकांनाही पाहिलं आणि मुक्ताईच्या अंगावरचं अंथरूण काढावं हिंमत नाही व्हायना, कारण चिमुकली मुक्ताई आहे. जर हिला कळालं तिने टाव फोडला तर मग मात्र आपल्याला जाता येणार नाही. हृदयावर सह्याद्री पर्वत ठेवावा इतका अंतकरण कठोर केलं. निघाल्यानंतर निवृत्तीनाथ जागीच होते. ते उठले म्हणे, आई कुठं चाललीस? बाळा तू जागे? हो म्हणे, मी जागाच आहे, फक्त मी झोपेचं नाटक केलं कारण तुम्हाला काही चाहूल लागू नये म्हणून. मग आता निवृत्तीनाथ मोठेच आहे की नाही, 11, 12, 13 वर्षाचे असतील. आणि मग आईनं सांगितले, बाळा निर्णय कठीण आहे, मला पतीचं अनुसरण करावं लागतं,
त्यामुळे तुझ्यावर मी जबाबदारी देते. आता तूच यांची आई आणि तू यांचा बाप आहे. माझा ज्ञानोबा हट्टी आहे बरं. एकही हट्ट अपूर्ण राहता कामा नाही. पुढचं सगळं आपल्याला माहितीच आहे. ज्ञानोबा ती आठवण ठेवतात. मिया जैस जैसी आशा केला तुमचा भरवसा ते पुरवणीचे बहुवसा आणील सुखा. तेच ज्ञानोबाराय पैठण क्षेत्रामध्ये शुद्धीपत्र आणण्यासाठी जातात. निवृत्तीनाथ म्हणले आपल्याला जायची गरज नाही, आपण मूळचे शुद्ध आहोत. सोपान काकाने सांगितलं भक्तीने सगळे शुद्ध होतात, काय गरज आहे. ज्ञानोबाराय म्हणले तसं नाही. प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता पावन अवस्था जरी झाली. ज्ञानोबारायांचा हट्ट म्हणून निवृत्तीनाथांनी जाण्याचा निर्णय घेतला. मिया जैस जैसी आशा केला तुमचा भरवसा ते पुरवणीचे बहुवसा आणिलो सुखा. ते सगळे हट्ट आपण पूर्ण केले सगळे आणि मला सुखापर्यंत आणलं. वास्तविक निवृत्तीनाथांनाही कोणती इच्छा नाही आहे, पण आपण इच्छा प्रगट केली तर आपल्या असणाऱ्या ज्ञानोबाला सोपान देवाला आणि मुक्ताईला सुद्धा आनंद प्राप्त होईल. इच्छा नसताना त्यांनी इच्छा प्रगट केली की मला मांडे खायचे आहे. वास्तविक मांडे त्यांना नव्हते खायचे. आपण जर इच्छा प्रगट केली तर आपल्या भावांनाही हे मांडे भोजन करण्याकरता मिळेल हे त्यांना माहिती होतं. म्हणून हट्ट कोणाचा आहे? हट्ट आपल्या भावांचा आहे. आणि निवृत्तीनाथाने मोठेपणाने तो प्रगट केला. म्हणून तर सगळे तुम्हीच कोण आहात? मायबाप आहात. ते पुरवणीचे बहुवसा आणिलो सुखा. ज्ञानोबारा म्हणतात माझ्याकरता आपण ग्रंथाची नवीन सृष्टी तयार केली आणि हे पाहिल्यानंतर तुमचे उपकार जगात कोणासारखेच नाही. आता इथपासून पुढे निरुपम उपकार ज्याला म्हणतात ना, त्या उपकाराचं वर्णन ज्ञानोबाराय करतात. मज लागे ग्रंथाचे स्वामी दुजी सृष्टीचे हे केले तुम्ही. ते पाहोनी हासो आम्ही विश्वमित्रा तेही. जे असोनी त्रिशंको दोषे धातयाही आनावे ओशे. ते नासते की जे की ऐसे निर्मावे नाही. या 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे बरं, 2 ओव्यांचा. आता समाधी प्रसंगही आपल्याला माहिती आहे की सर्वात प्रथम समाधी घेतली आहे ज्ञानोबारायांनी, की आता मला समाधी घ्यायची आहे. तोही हट्ट निवृत्तीनाथांनी पूर्ण केला. ग्रंथसिद्धीचाही हट्ट त्यांनीच पूर्ण केला, इच्छा पूर्ण केली. किंवा शुद्धीपत्र आणायचं आहे त्याही अपेक्षा, सगळ्या अपेक्षा निवृत्तीनाथांनी एकही उणीव ठेवली नाही. का ज्ञानोबारांचा स्वभाव आहे आणि आईने तसं सांगितलं होतं. ते सगळं स्मरण ज्ञानोबारा ठेवतात. ज्ञानोबारा म्हणतात मला ग्रंथाची सृष्टी पाहिजे होती. हे वाक्सृष्टी एके वेळी माझ्याकरता आपण ग्रंथाची नवीन सृष्टी तयार केली. मज लागी ग्रंथाची दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही स्वामी. स्वामी म्हणजे निवृत्तीनाथांचा शब्द आहे हा. हे स्वामी आपण माझ्याकरता ग्रंथाची अर्थात ज्ञानेश्वरी ग्रंथाची नवीन सृष्टी निर्माण केली. याच्या अगोदर एका महापुरुषांनी सृष्टी निर्माण केली बघा, ज्याला प्रतिसृष्टी असं म्हणतात बरं. म्हणजे ब्रह्मदेवाने एक सृष्टी निर्माण केली. त्या ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये एका महापुरुषाने आणखीन एक सृष्टी तयार केली, त्याला म्हणतात प्रतिसृष्टी. ज्ञानोबारा म्हणतात माझ्याकरता तुम्ही सुद्धा ग्रंथाची सृष्टी तयार केली. मग ही सृष्टी त्या विश्वामित्राप्रमाणे असेल असं म्हणतात की ब्रह्मदेवाच्या सृष्टीतली गाय आहे. गाय ही ब्रह्मदेवाने तयार केली आणि विश्वामित्राने म्हैस तयार केली असं म्हणतात बरं. सृष्टी आणि प्रतिसृष्टी. आणि जर्शी ही आपली सृष्टी बघा, हे आपण शोध लावला आहे तिचा. हे माणसाचे काय आहे नवीन घेतलं आहे सगळं ईश्वराचंच, फक्त त्याच्यामध्ये संकर केलेला आहे. ज्ञानोबारा म्हणतात ते पाहोनी ग्रंथाची नवीन सृष्टी आपण तयार केली ना, ते पाहून आम्ही विश्वामित्रातही हसो. आम्ही विश्वामित्रासुद्धा हसो. का बरं? कारण विश्वामित्राने प्रतिसृष्टी तयार केली, त्यामध्ये 3 घटक आहे आणि आपल्या ग्रंथाच्या सृष्टीमध्ये ते 3 घटक नाही. कोणते? पहिला घटक असा आहे की विश्वामित्राने सृष्टी तयार केली प्रतिसृष्टी त्रिशंकू नावाच्या राजाकरता. ब्रह्मदेवाला उणीव आणण्यासाठी आणि सृष्टी तयार केली ती विनाशीच केली. म्हणजे विनाशी एकाच व्यक्तीकरता आणि ब्रह्मदेवाला उणीव आणावी यासाठी. ज्ञानोबारा म्हणतात ऐसे नाही, तुम्ही केलेली ग्रंथाची सृष्टी
अशा प्रकारची नाही. म्हणजे कशी? आमची सृष्टी एका त्रिशंकू राजा करता नाही, मग प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाना, जगा करता ही सृष्टी आहे. म्हणून फिटो विवेकाची वाणी, हो काना मना जिनी, देखो आवडी तो खाणी ब्रह्मविद्येची. ही सगळ्यांकरता सृष्टी आहे. बरं, ब्रह्मदेवाला उणीव आणावी यासाठी नाही आहे. उलट ज्या जीवाला उणीव आली त्या जीवाला पूर्ण करावं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणून ब्रह्मदेवाला उणीव आणण्यासाठी नाही, सगळ्यांना पूर्ण करण्यासाठी आहे. आणि सृष्टी विश्वामित्राने तयार केली ती विनाशी आहे, नासते म्हणजे नासणारी आहे. आमची तशी नाही बघा. आजही ज्ञानेश्वरी जशाच तशी आहे बघा. ज्ञानेश्वरीचं अध्ययन करणारे मुक्त होतात, पण या सागरातलं पाणी कमी नाही होत. हा अमृताचा समुद्र आहे. या समुद्रामध्ये वर जरी पोहला तरी अमरच आहे, आणि दम असेल आणि खाली गेला तर मग रत्नच आहे. मरणार कोणीच नाही. म्हणजे ही अविनाशी सृष्टी आहे. तेच ज्ञानोबा सांगतात, जे असोनी त्रिशंकू दोषे. दोषे म्हणजे काय? त्रिशंकू राजाच्या हेतूने तयार केली होती. धात याही आनावे ओशे. ओशे म्हणजे उणे. ब्रह्मदेवाला उणेपणा यावा याकरता विश्वामित्राने प्रतिसृष्टी तयार केली, आणि ते नासते कीजे. नासते म्हणजे नासणारी, विनाशी सृष्टी तयार केली. ज्ञानोबा म्हणतात, ऐसे निर्मावे नाही, अशा प्रकारचं निर्माण करावं अशी तुमची सृष्टी नाही. म्हणजे काय? सगळ्यांकरता आहे, पूर्णता आणण्यासाठी आहे, आणि अविनाशी सृष्टी आहे. त्रिशंकू नावाचा राजा झाला आणि त्याला जायचं होतं देहासहित स्वर्गाला. हे गेलं नाही बरं कोणी. धर्मराज गेले, पण धर्मराजाचा अंगठा राहिला, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. त्रिशंकू राजाला जायचं होतं स्वर्गामध्ये, तो अर्धा गेला आणि अर्धा गेलाच नाही. फक्त तुकोबराय गेले. मानव देह घेऊन निज धामा, स्वर्गाच्याही वर. फक्त हे कार्य तुकोबराने केलं. म्हणून तर निळोबारा म्हणतात ना, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले. हे अद्भुत वर्तन केलं तुकोबराने, बाकी कोणाला हे शक्य झालं नाही. त्या त्रिशंकूने यज्ञ केला आणि त्याला जायचं होतं स्वर्गामध्ये. जाण्याकरता ते वशिष्ठाचा त्याला शाप लागला. वशिष्ठ म्हणले तू चांडाळ होशील, आणि मग चांडाळ असेल तर त्याला स्वर्गात नाही ना मिळत जागा. हा, तिथं असं नाही की आरोप झाला भ्रष्टाचाराचा तरी पद नाही सोडायचं. ते स्वर्गात नाही चालत तसं. ते तर पूर्ण 100 यज्ञाचं पुण्यच लागतं. वशिष्ठाचा शाप मिळाला की तू चांडाळ होशील, झाला चांडाळ. आणि मग ते त्याला तर स्वर्गात जायची इच्छा आहे. त्या वशिष्ठाचं आणि विश्वामित्राचं पहिल्यापासून भांडण. मग विश्वामित्र म्हणला, असं का? वशिष्ठाने तुला शाप दिला आणि तू चांडाळ झाला, मी माझं तप लावतो तुझ्या पाठीमागं, पण तुला स्वर्गालाच पाठवतो. विश्वामित्राने तप लावलं आणि तो गेला स्वर्गामध्ये वरती. इंद्राने पाहिलं, म्हणे याला शाप आहे, चांडाळ होशील. त्याने ढकलून दिलं. म्हणजे इंद्राने ढकलून दिल्यामुळे तो खाली आला, आणि विश्वामित्राने तप लावल्यामुळे तो पृथ्वीवर नाही आला, वरच राहिला. म्हणून जर निर्णय नाही लागला ना, तर त्याला म्हणतात त्रिशंकू निर्णय, असं म्हणतात की नाही. म्हणजे आधांतरीच लोंबकळत राहिला तो, धड स्वर्गातही नाही आणि धड पृथ्वी तलावरही नाही. त्या त्रिशंकूला मग आता नवीन सृष्टी तयार करावी ना, कारण हा तर काय ब्रह्मदेवाचा इंद्र स्वर्गामध्ये घेत नाही, आणि खाली पण येणं म्हणजे उणेपणा आहे. लगेच विश्वामित्राने आपलं तप वापरलं आणि त्याच्याकरता प्रतिसृष्टी तयार केली. म्हणजे ब्रह्मदेवाचा एक पदार्थ समोर ठेवायचा आणि त्याच्या विरोधात तयार करायचा. मग ब्रह्मदेवाची दिसली गाय, लगेच म्हैस तयार केली. असे बरेच पदार्थ तयार केले. शेवटी इंद्राने थांबवलं, म्हणे काय हे योग्य नाही, आणि मग ती प्रतिसृष्टी थांबली. नाहीतर बरेच मोबाईल निघले असते, मग हँडसेट नवीन नवीन सगळे. तसं नाही झालं. जे असोनी त्रिशंको दोषे, धात याही आनावे ओशे, ते नासते की जे की ऐसे निर्मावे नाही. माझ्याकरता आपण ग्रंथाची सृष्टी तयार केली ना, आणि विश्वामित्रापेक्षा सुद्धा ही ग्रंथाची म्हणजेच काय ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना सृष्टी काही आगळी वेगळी आहे. म्हणून विश्वामित्रापेक्षाही आपला उपकार जगावर काही अलौकिक स्वरूपाचा आहे. पुढे दुसरं उदाहरण देतात. म्हणजे विश्वामित्रसुद्धा निवृत्तीनाथांच्या समोर मागे राहिले बरं, पहिलं उदाहरण. आता दुसरं उदाहरण त्यांनाच देतात.
म्हणजे उदाहरण कोणाचं दिलं आहे? भगवान शंकराचं. आणि देतात कुणाला? निवृत्तीनाथांना. म्हणजे शंकराच्या रूपामध्ये तुम्ही असं केलं आहे, पण तेही कार्य काही वेगळं वेगळं आहे. बघा, शंभू म्हणजे भगवान शंकराने ओपमन्यूचेनी मोहे क्षीरसागरही केला आहे, एत तोही ओपमे सरी नोहे जे विषगर्भकी. उपमन्यू नावाचा बालक आहे. त्या बालकाला गरिबी असल्यामुळे आई त्याला ते पिठाचं पाणी करायचे, त्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्याला दूध म्हणून ते सेवन करण्याकरता द्यायची. गरिबी आहे आणि तोही याला दूध म्हणून आनंदाने सेवन करायचा. एकदा कोजागरी पौर्णिमा आली आणि कोजागरी पौर्णिमा आल्यानंतर मग तो मित्राच्या सोबत गेला. त्याने 10 ते 12 भजन केलं बरं, कारण तो उपमन्यू होता. त्याने DJ नाही लावला, तो काही गणपतीचा भक्त नाही आहे. त्याने आपलं मस्त भजन वगैरे केलं आणि मग ते आटी व दूध ज्यामध्ये चंद्राचं अमृत पाझरलेलं आहे ते त्याने दूध सेवन केलं. मुलाला विचारलं, म्हणे हा पदार्थ विदेशातला आहे का रे? हां म्हणे, याला काय म्हणतात? याला दूध म्हणतात. नाही नाही, हे दूध नाही म्हणे. अरे बाळा म्हणे, हेच दूध आहे खरं. तो म्हणला, मग हे जर खरं दूध असेल तर आपण जे घेतो ते दूध नसणार, आणि जर ते दूध असेल तर हे काय आगळं वेगळं असणार. मुलं म्हणे, याला दूधच म्हणतात नाही, फक्त हे आटवलेलं आहे. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, आटीव दूध म्हणजे ज्यामध्ये मग संगीत मसाला असतो. संगीत मसाला म्हणजे शेंगदाण्याचं कूट नाही, हे बाबाचे शब्द आहे. त्यामध्ये काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता असे सगळे पदार्थ टाकलेले, इलायची वगैरे. ते आटी व दूध त्याने घेतलं आणि त्याला लागली चटक. तुम्हाला याला दूध म्हणता. सकाळी पुन्हा आईला सांगितलं, आई मला दूध पाहिजे. आईने ते दररोजच्या क्रमानुसार प्रारंभ केला. पीठ घ्यायचं, पाण्यामध्ये मिश्रण करायचं आणि मीठ टाकायचं थोडंसं चव लागावी म्हणून. तो आई हे दूध नाही आहे म्हणे. जो अमृता ते ठेवी तो जैसा कांजी न शेवी. ज्याला खरं दूध मिळालं तो पिठाचं पाणी पित नाही म्हणे. आईच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणे, बाळा आपली गरिबी आहे, दुधाची इच्छा मी तुझी पूर्ण करू शकत नाही, पण परमात्मा सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो. लहान वयातला उपमन्यू, ध्रुव बाळ, भक्त प्रल्हाद हे सगळे बाल भागवत आहे. तो उपमन्यू निघाला आणि मग असा कोण देव आहे जो लवकर प्रसन्न होतो? म्हणे भगवान शंकर. नावच आशुतोष आहे, लवकरात लवकर संतुष्ट होणार. आराधना केली. भगवान शंकर इंद्राच्या वेशात आले आणि म्हणे, काय तू आराधना करतोय? भस्म उठी रुंडमाळा, हाती त्रिशूळ त्रिज्वाळा, भूते वेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती. अशा देवाची उपासना करत असतात का? म्हणे, अरे इंद्राची उपासना कर, स्वर्गात जायला भेटेल. उपमन्यूने आपले कान झाकले आणि म्हणे, लवकरात लवकर जा, माझ्या देवाची निंदा माझ्यासमोर करता, नाहीतर मी तुम्हाला शाप देईन. भगवान शंकर म्हणे, वा, याला म्हणता अनन्यनिष्ठा. प्रगट झाले. बाळा कशा करता आराधना केली? म्हणे, काही नाही, मागा दूध दे म्हणितली यासाठी, आघवी अक्षराब्दीची वाटी. म्हणजे मला काही नको, मला फक्त वाटीभर दूध पाहिजे. भगवान शंकर म्हणले, किती याचं निरागस मन आहे, एवढी तपश्चर्या केली आणि मागतो काय? वाटीभर दूध. आपण तर तपश्चर्याही करत नाही, पण संकल्प रेल्वे एवढा असतो आपला, किती पाठीमागं लागेल काही सांगता येत नाही. गुळाचा खडा नैवेद्य आला आणि संकल्प आगनगाडी एवढा असा असतो की नाही आपला, तेवढा नाही. वाटीभर दूध मागितलं. भगवान शंकर म्हणले, तुला वाटीभर दूध दिलं तर तू प्रसन्न होशील, पण लांछन मला लागेल की नाही. मग तुला वाटीभरच दूध देतो, पण मी वाटी ज्याला म्हणतो ती वाटी देतो. तुला वाटती ती वाटी नाही, आघवी अक्षराब्दीची वाटी. सगळा क्षीरसागरच देऊन टाकला भगवान शंकराने. ज्ञानोबा म्हणतात, शंभू उपमन्यूचेनी मोहे. मोहे म्हणजे प्रेमाने क्षीरसागरही केला आहे. सगळा दुधाचा समुद्र उपमन्यूला देऊन टाकला. ज्ञानोबा म्हणतात, एथ म्हणजे या ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये तोही क्षीरसागर उपमे करता, दृष्टांता करता सरी नोहे, बरोबरीला येऊ शकत नाही. का? कारण जरी दुधाचा समुद्र असेल तर त्याच्या पोटात विष आहे, जे विषगर्भ की गर्भामध्ये विष आहे ना क्षीरसागराच्या. म्हणून तर मंथन केल्यानंतर पहिल्यांदा काय आलं? हलाहल नावाचं विष, आणि तेही भगवान शंकरालाच घ्यावं लागलं. ज्ञानोबा म्हणतात, तशी ही ज्ञानेश्वरी क्षीरसागर आहे, पण हा क्षीरसागर याच्या पोटात विषगर्भ नाही. उलट ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखचेवरी हो दे या जगा. यात अमृत आहे, इतकं गोड अमृत आहे जे स्वर्गातल्या अमृताला मागं ठेवतं. माझा मराठाची
बोल कौतुके परी अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. भगवान शंकराचा उपकार उपमन्यूवर झाला त्याचीही बरोबरी इथं होणार नाही. विश्वामित्राची प्रतिसृष्टी त्याची पण बरोबरी इथं होणार नाही. आता चंद्र आणि सूर्याची उपमा देतात पण तेही कमीच पडतात. पुढे सांगतात अंधकार निशाचरा गिळता सूर्य चराचरा धावा केला तरी खरा ताऊन की तो. अंधकार हा एक प्रकारचा निशाचर आहे आणि या अंधकाराच्या निशाचरांनी गिळता चराचरा सगळ्या प्राणीमात्राला ग्रस्त केलं आणि मग अंधकाराचं आवरण फेडावं याकरता सूर्य धावा केला. सूर्य आकाशातून धावून आला. बरं कशा करता? जगावर असणारं अंधकाराचं आवरण किंवा अंधकार हा एक प्रकारचा राक्षस आहे त्या राक्षसाला दूर करावं आणि चराचराला प्रकाश द्यावा याकरता सूर्याने धावा केला. सूर्य धावून आला. म्हणजे मग तसे श्रीगुरु तुम्ही सुद्धा धावूनच आलात की नाही? मग सूर्यात आणि तुमच्यात काय फरक आहे? याला आहे ना एक अलंकार म्हणतात बघा. कोणता अलंकार आहे हा? एक प्रकारचा व्यतिरेक अलंकार आहे. म्हणजे उदाहरणं द्यायची पण त्यामध्ये काही न्यूनता दाखवायची. जसं की मोक्ष देवडे उदार काशी होय किरपरी वेचणे लागे शरीर तिये गावी हिमवंत दोष खाये परी जीविताची हानी होय. त्यामध्ये उणीव दाखवायची त्याला व्यतिरेक अलंकार असं म्हणतात. तेच अलंकार सगळे इथं आलेले. बरं आता म्हणजे अंधकार नावाचा राक्षस हा सगळ्या चराचराला गिळंकृत करत असताना त्यांना या अंधकारातून सोडावं याकरता सूर्य धावा केला. सूर्य धावून आला हे खरं आहे पण सूर्य जरी धावून आला पण सूर्य तावूनी असा तावून आला बघा. तावून म्हणजे तापून. सूर्य आला बघा पण आता नाही. दुपारी 12च्या नंतर तापतो बघा सूर्य. तापला की लोक तापमान जास्त वाढला तर सूर्य तापला. मग सूर्याने एक काम चांगलं केलं ना. कोणतं? अंधकाराला दूर केलं पण जगाला तापही झाला की नाही. आम्हाला सूर्य पाहिजे पण कसा? मार्तंड जे तापहीन आणि ते आपण आहात. म्हणून सूर्याचं कार्य आहे अंधकार दूर करावं पण सूर्याचा तापही आहे. तुमचं कार्य आहे अविद्या अज्ञानाचा अंधकार दूर करावा पण ताप कुणालाच देऊ नये. या बाबतीमध्ये तुम्ही सरस आहात. आणि आता यातलं अंतिम उदाहरण देतात. तातलिया जगा कारणे चंद्रे वेचिले चांदिने तया सदोषा केवी म्हणे सारिखे हे. तातलिया जे जग तप्त झालेलं आहे त्या जगाकरता शीतल करावं यासाठी चंद्रे वेचिले चांदणे चंद्राने आपला शीतल प्रकाश त्याला चांदिने असं म्हणतात तो खर्च केला. पण जरी चंद्राने सगळ्या जगाला शांत केलं शीतलता प्रदान केली पण शीतलता प्रदान करणारा चंद्र त्याला कलंक आहे. आणि तया सदोषा कलंकयुक्त असणाऱ्या चंद्राप्रमाणे तुमचं कार्य आहे असं कसं म्हणावं बरं? तया सदोषा सारिखे केवी हे म्हणे. केवी म्हणजे कशा प्रकारे? कलंकयुक्त असणाऱ्या चंद्रासारखं तुमचं हे कार्य आहे असं कसं म्हणावं? उलट नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका हे ज्ञानोबाराय आहे. आणि श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज या साध्यातली पहिली ओवी आहे. जय जय देव निर्मळ. त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं मळ नाही. चंद्रात कलंक आहे पण आपल्या ठिकाणी मळ कोणत्याच प्रकारचा नाही. म्हणजेच निवृत्तीनाथांनी केलेलं हे सगळं कार्य आहे ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथाचं आणि ते विश्वामित्रापेक्षा सरस आहे. भगवान शंकरापेक्षा सरस आहे. चंद्र आणि सूर्य यांच्याहीपेक्षा सरस आहे. म्हणून कोणाची सुद्धा बरोबरी तुमच्या कार्याच्या बाबतीमध्ये होणार नाही. मनोनी तुम्ही मज संती ग्रंथरूप जो हा त्रिजगती उपयोग केला तो पुढते निरूपमजी. उपम म्हणजे काय? उपमा दृष्टांत किंवा बरोबरी सादृश्य किंवा समानता सांगताच येत नाही. म्हणून तुम्ही मज संती हे सगळे श्रोत्यांचे उपकार आहे बरं आणि त्यामध्ये निवृत्तीनाथांचाही उपकार आहे. तुम्ही संती मज ग्रंथरूप हा ग्रंथाच्या रूपाने जो हा त्रिजगती संपूर्ण त्रिलोक्यामध्ये सामावला जाईल असा उपयोग केला म्हणजे उपकार केला बरं. उपयोग म्हणजेच काय? उपकार. ग्रंथाच्या रूपाने आपण सगळ्या जगावर
आणि माझ्यावर जो उपकार केला तो उपकार पाहिला तर पुढती निरुपमजी. निरुपम आहे म्हणजे याला वर्तमान काळातही उपमा देता येणार नाही आणि भविष्य काळातही पुढती म्हणजे पुढे किंवा पुढती म्हणजे पुन्हा याला उपमा देता येणार नाही. म्हणजेच काय, तुमच्या उपकाराची बरोबरी जगात कुणीच करू शकणार नाही. असा उपकार तुम्ही माझ्यावर केला जो त्रैलोक्यामध्ये प्रगट झाला. कोणत्या रूपाने? ज्ञानेश्वरीच्या रूपाने. फार काय सांगावं, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले किंवा धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, असा पण एक पाठ आहे बरं. एत माझी जी उरले पायिकपण. फार काय सांगावं, तुमचे हे धर्मकीर्तन केले. हे गीतेचं व्याख्यान म्हणजे तुमच्या स्वरूपाचं कीर्तन आहे. धर्म शब्दाचा अर्थ तो स्वरूप. निवृत्तीनाथांचं आत्मस्वरूप आहे, त्याला म्हणतात धर्म. आणि त्याचं कीर्तन म्हणजे मी वर्णन केलं आहे. कारण गीतेमध्ये सगळा परमात्मा सांगितलेला आहे की नाही. म्हणून देव बोलिले एक जे दुजे नाही. तुमच्या स्वरूपाचं कीर्तन आम्ही केलं आणि ते कीर्तन तुमच्याच कृपेनं सिद्धी गेले, परिपूर्णतेला प्राप्त झालं किंवा सिद्धी नेले. परिपूर्णतेला ते आपण घेऊन गेला, मी नाही नेलं. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले. आणि मग माझं काय उरलं, ते तर माझे जी उरले पायिकपण. जी आदरवाचक शब्द आहे बरं. माझ्या ठिकाणी फक्त एकच भाव राहिला, कोणता? चाकरपणाचा, सेवकत्वाचा किंवा पायिकपणाचा. मी फक्त आपला सेवक आहे. हे धर्मकीर्तन हे आपलंच आहे. सिद्धी करतासुद्धा आपणच हे परिपूर्णतेला नेलं आणि हे करत असताना फक्त सेवकपणा तेवढा माझ्या ठिकाणी राहिला. म्हणजे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीचे कोण आहेत? करते नाही, ते निवृत्तीनाथ महाराज आहे. ज्ञानोबा कोण आहे? फक्त सेवक. म्हणून तर निवृत्ती दास म्हणून घेतात की नाही ज्ञानोबा स्वतःला. इथं फक्त माझा पायिकपणा राहिला, बाकी कोणता नाही, सगळं आपलं कार्य आहे. आणि मग पायिकत्वाची सेवकत्वाची भूमिका आली की त्याला सेवा घडत असते. आणि स्वामीची सेवा घडल्यानंतर तो काहीतरी स्वामीकडे वर याचना करतो, त्यालाच आपण पसाय दान असं म्हणतो. पसाय म्हणजे प्रसाद. ज्ञानोबा आता इथपासून पुढे प्रसादाचं दान मागतात, पण ते आपल्याकरता नाही बरं. निमित्त स्वतःचं आहे. निवृत्तीनाथांकडे मागतात, पण सगळ्या जगाकरता त्या प्रसादानाचा विचार आपण उद्यापासून करू. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.